उत्तर घ्या. कागद पुढे द्यायची. कागद कुठे सर्वांना गुड इव्हिनिंग. चला विद्यार्थी मित्रांनो, जॉईन झाले का सगळे? चला विद्यार्थी मित्रांनो, जॉईन झाले का सगळे? पहा, जॉईन झाले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो मालूम आहे. चालेल, सृष्टी. जेवता जेवता तास करा, अभ्यास करता करता तास करा, तुम्हाला जसं जमल तसं तास करा. आणि या तासिका तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. शुभ संध्याकाळ. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती, केंद्र वाली, तालुका पाटोदा, जिल्हा पेठ. आमच्या शाळेच्या वतीने पहा, 5वी जवाहरमध्ये 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. चला, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुमच्यासोबत तुमचे पालक, शिक्षक, नातेवाईक पाहणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्स उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला शिकवला जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा क्लासेसची बाजारामध्ये 5,000 ते 25,000 आहे, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य फ्री 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 दिला जात आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. चला, या ठिकाणी पहा, या ठिकाणी आजची लाईव्ह तासिका आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी घेत आहोत. या ठिकाणी बुद्धिमत्तेच्या प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट म्हणजे 30 प्लस सराव टेस्ट या ठिकाणी बुद्धिमत्तेसाठी आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर बुद्धिमत्तेचे जे 10 घटक आहेत त्यावरती 300 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट व 300 प्लस लाईव्ह तासिका तुमच्यासाठी उपलब्ध करणार आहेत. त्यामध्ये तुमचा 3000 प्लस प्रश्नांचा सराव या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. आणि या सगळ्या सराव चाचण्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याला जॉईन करा. त्यावरती तुम्हाला सर्व सराव टेस्ट उपलब्ध आहेत. पहा, आजचा घटक आहे आपली जुळणारी आकृती, तंतोतंत आकृती, मिळती जुळती आकृती.
या ठिकाणी 5वी जवाहर नवोदय आश्रम 8वी शिष्यवृत्ती, त्याचबरोबर 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर 1ली ते 8वी मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आजची सराव चाचणी अगदी उपयुक्त पहा. या ठिकाणी सराव चाचणी क्रमांक 13 मधील 10 प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत. अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व लिंक PDF सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत. चला, मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, तंतोतंत आकृती, मिळती जुळती आकृती, सराव चाचणी क्रमांक 12 मध्ये सराव चाचणी क्रमांक 13 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. क्रमांक 13 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. गडबड करू नका मित्रांनो, अगदी काळजीपूर्वक टाका, गडबड करू नका. सोहम, बी मधील आकृतीतील मधील गोल भरीव आहे का? एकदा सोहम बघून घे. अभिनंदन सृष्टी, अभिनंदन तुझं. BTS मध्ये तुझा 25वा नंबर आला, तुझं खूप खूप अभिनंदन. यशस्वी बरोबर, कृष्णा खाडे बी उत्तर. सोहम मनवे, वैष्णवी सोनवणे बी उत्तर. क्षितिजा खाडे बी उत्तर. प्रशांत सानपडे, सृष्टी गंधा सुरडे बी उत्तर. ओंकार साक्षी कर्डुळे डी उत्तर. सृष्टी गंधा डी उत्तर. तनुष्का खटके डी उत्तर. तन्वी डी उत्तर. सार्थक खटके, क्रांती पाटील, आदित्य सानप, पूनम कडेले, आराध्या कुंभार, प्रदीप सानप, समृद्धी सप्रे उत्तर टाक संदर्भामध्ये. नंदन ते उत्तर. सोहम मनवे डी उत्तर. सोहम लक्षात आलं का? सुरुवातीला सोहम डी उत्तर दिलं होतं. आरती सानप डी उत्तर. आदित्य सानप डी उत्तर. प्रदीप कृष्णा डी उत्तर. चला, खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुमचं डी उत्तर अगदी बरोबर. पहा, या ठिकाणी जर आपण पर्याय ए मध्ये पाहिलं तर वरील बाणाची दिशा आणि कोणाची दिशा चुकीची, त्यामुळे ए आकृती चुकीची. बी आकृतीकडे पाहिला तर मधील गोल हा भरीव रंगणाचा नाही, त्यामुळे बी आकृती चुकीची. सी आकृतीमध्ये मधील 2 गोल आलेले आहेत, रंजित 2 गोल अपेक्षित नाही, एकच गोल अपेक्षित, त्यामुळे सी आकृती चुकीची. या ठिकाणी डी आकृती अगदी बरोबर. पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर सर्वांचं तुमचं खूप खूप अभिनंदन. रोहन सप्रे डी उत्तर. चला, अगदी बरोबर, खूप छान. चला, दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आराध्य कुंभार, तनुष्का खटके, सृष्टी गंधा, कृष्णा खाडे, वैष्णवी सोनवणे, श्रुती तायडे, क्षितिजा खाडे, ओंकार कर्डुळे, साक्षी कर्डुळे, प्रशांत सानप, आरती सानप, गायत्री जाधव, यशस्वी भवर, प्रदीप सानप, कृष्णा सानप, संतोष सप्रे, समृद्धी सप्रे, सोहम मनवे, तन्वी. युट्यूब चॅनलला एकदा नाव चेंज करून घे तन्वी, फक्त दरवेळेस नाव टाकायची गरज नाही पडणार. सार्थक खटके, अक्षरा सानप, पूनम कर्डिले, आदित्य सानप, आदित्य विठ्ठल सानप, त्याचबरोबर पाटील, सर्वांचं हे उत्तर येतंय. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं कोणाचंही उत्तर चुकत नाही. पहा, आजची आपली 13वी तासिका. आता तुमचे उत्तर चुकायचे बंद झालेत. इतका सराव तुमचा या आकृत्याचा झाला. याआधी 120 आकृत्यांचा सराव झाल्यामुळे तुम्हाला आता या आकृत्या अधिक सोप्या वाटायला लागल्या. पहा, तरी पण विद्यार्थी मित्रांनो, 4ही पर्याय पाहिल्याशिवाय योग्य उत्तराला गोल करायचं नाही.
जरी माझा ए पर्याय बरोबर असेल तंतोतंत असेल तरीही विद्यार्थ्यांनो वेळ द्यायचा. बी आकृतीकडे पाहायचं. या ठिकाणी दिशा चुकीची त्यामुळे बी आकृती गेली. या ठिकाणची दिशा शी आकृती केली. या ठिकाणची त्या त्रिकोणाची दिशा चुकीची त्यामुळे डी आकृती गेली आणि नंतर आपण ए आकृतीला बरोबर करायचंय. परीक्षेत जर ए आकृतीचा पर्याय बरोबर असला तर आपण लगेच गोल करायचा नाही. काळजी घ्यायची थोडी. सगळ्या आकृत्याकडे बारकाईने पाहायचं. राहिलेल्या 3 आकृत्या नक्की चुकतात का त्याकडे पाहायचं आणि नंतरच पर्यायाला गोल करायचं. या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर आणि हा प्रश्न 2023च्या परीक्षेमध्ये आला होता. या ठिकाणी बघा 23च्या परीक्षेमध्ये या आकृत्या 5 आकृत्या आल्या होत्या आणि आपल्याला प्रश्न आकृती सोबत उत्तर आकृती जोडायची होती. अगदी स्वतंत्र होणारी. चला रोहन सप्रे अजित हराळे हे उत्तर. तुमच्या सर्वांचं खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आराध्य कुंभार, सोहम मोलवे, कृष्णा खाडे, सृष्टी गंगाळ, आरती सानप, श्रुती तायडे, गायत्री जाधव, तनुष्का कटके, प्रदीप सानप, कृष्णा सानप, सार्थक कटके, यशस्वी भवर, अजित हराळे, प्रशांत सानप, आदित्य अशोक सानप, संदीप चला विद्यार्थी मित्रांनो स्वतःचं नाव टाका. वैष्णव सोनवणे, पूनम कर्डिले, भागवत सानप, ओंकार कर्डुळे, साक्षी कर्डुळे, सिंह. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. त्या श्रेया थोरवेला कोणीतरी फोन लावा रे. श्रेया थोरवे तासाला नाहीये. श्रेया थोरवे. क्षितिजा खाडे तासाला नाहीये. क्षितिजा खाडेला एक फोन लावा. क्षितिजा आलं उत्तर. क्षितिजा आहे. क्षितिजा आहे. त्याला फक्त श्रेया थोरवे नाहीये. चला पूनम कर्डिले, भागवत सानप, आदित्य सानप, आरती प्रीती सानप, साक्षी, क्षितिजा खाडे आणि अक्षरा सानप सी उत्तर. खूप छान. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. समृद्धी सप्रे सी उत्तर. पहा या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाकडे आपण बारकाईने पाहिलं. ए पर्यायाकडे आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला काय चुकीचं दिसतंय पहा. या ठिकाणी एक जरी चूक दिसली आपल्या विद्यार्थ्यांना. पहा या ठिकाणी आकार चुकलेला आहे. उलटा आकार झालेला आहे त्यामुळे ती आकृती चुकली. या ठिकाणी जी आकृतीवर आपण बारकाईने पाहिलं तर या आकृतीमध्ये आपल्याला कोणती चूक लक्षात येते का? बारकाईने पहा प्रत्येक भाग तंतोतंत जुळतोय का? तर या ठिकाणच्या रेषा दोन्ही जुळत नाहीत. पहा म्हणून बी आकृती ही गेली. शी आकृती अगदी तंतोतंत जुळते. सगळे भाग जुळते. तरी पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डी आकृतीकडे जायचंय आणि डी आकृतीमधील मधला भाग आपला जुळत नाही. डी आकृती ही गेली. आता शिल्लक राहिली सी आकृती आणि सी आकृती अगदी बरोबर आणि सी पर्याय सगळ्यांचाच अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. क्षितिजा सॉरी तुझे उत्तर वाचले परंतु लक्षात आले नाही. श्रावणी शिंदे नाही सर. श्रावणी शिंदेला फोन लावा. तुमच्याकडे नंबर असेल. ती ताशिकच करत नाही. काय जात काय तिने फॉर्म भरायचा नाही का काय तिला काय माहिती. रोहन सप्रे सी उत्तर. गायत्री जाधव सी उत्तर. त्याचबरोबर श्रेया थोरवेला फोन लावा. श्रेया थोरवे. श्रावणी सानपला फोन लावा. श्रावणी. प्रशांत तास करतोय. श्रावणी नाही करत. चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमचं अगदी तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आराध्या कुंभार सी उत्तर. चला काळजीपूर्वक बघा. ए बी सी डी मधील 3 पर्यायावरती फुल्ली मारा. शिल्लक राहिलेला पर्याय तंतोतंत जुळतो का चेक करा. नंतरच उत्तर टाका. चला या ठिकाणी आराध्या कुंभार सी उत्तर. सृष्टी गंडाळ, सोहम मनवे, कृष्णा खाडे, सार्थक खटके. चार्जिंग लाव सार्थक. सार्थक चार्जिंगला लाव नाही तर दुसऱ्या मोबाईलवर तास कर. तनुष्का चैदेय, आरती सानप, त्याचबरोबर श्रुती ताडे, प्रशांत सानप, तनुष्का खटके, यशस्वी भवर, क्षितिजा खाडे, अक्षरा सानप, प्रदीप सानप, कृष्णा सानप, वैष्णव सोनवणे, भागवत सानप, समृद्धी सप्रे, आदित्य अशोक सानप, बळराम सप्रे, पूनम कर्डिले, सार्थक खटके, तन्वी
वांड्रे, आदित्य सानप सर्वांचं सी उत्तर. खूप छान, अभिनंदन. बर, सार्थक तुमच्याच घरी बस, चार्जिंग लाव आणि तुमच्याच घरी अभ्यास कर. चला, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचं बरोबर. तुमचं खूप खूप अभिनंदन. पहा, आपल्याला एक जरी चूक लक्षात आली विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणच्या गोलची दिशा चुकलेली आहे. आडवा पाहिजे होता, उभा झालाय. या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह पाहिजे होतं, अधिकचं झालंय. पहा, त्यामुळे चुकलं. बी आकृतीमध्ये आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी 2 रेषा आल्यात आणि या चौकोनामध्ये एकच रेषा आली आणि या ठिकाणी मात्र 3 रेषा आल्यात, त्यामुळे बी आकृती ही चुकली. त्याचबरोबर सी आकृती पाहिली आपण तर अगदी तंतोतंत सगळं जुळत आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, आपला डी आकृतीकडे जायचंय. डी आकृतीतील मधला भाग चुकीचा, हा कडीचा भागही चुकीचा, त्यामुळे डी आकृती गेली. आपल्याला 3 आकृतीवरती फुल्ली मारल्याशिवाय, चुकीची फुल्ली मारल्याशिवाय बरोबर आकृतीकडे जायचं नाही. आणि या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. 2021च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न. चला, क्रांती त्याचबरोबर आरती प्रीती सानप सी उत्तर. रोहन सप्रे सी उत्तर. खूप छान, अभिनंदन. चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. चला, पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न काळजीपूर्वक पहा. टिपक्यांची संख्या, टिपक्यांची जागा काळजीपूर्वक पहा. आपल्याला जरी उत्तर दिसत असलं तरी आपलं 3 पर्यायावरती फुल्ली मारल्यानंतर शेवटचं उत्तर बरोबर शिल्लक राहतं. चला, गायत्री जाधव, मला वाटते तुम्ही बघून टाकताय. शक्य आराध्य कुंभार, त्याचबरोबर ओंकार कर्दुळे, साक्षी कर्दुळे, प्रदीप सानप, कृष्णा सानप, सृष्टी गंधा, कृष्णा खाडे, स्थितिका खाडे, समृद्धी सप्रे, तनुष्का कटके, प्रशांत सानप, साक्षी खाडे, यशस्वी भवर, वैष्णवी सोनवणे, श्रुती तायडे, भागवत सानप, बलराम शेठ, आदिती सानप, त्याचबरोबर आदित्य अशोक सानप, ओंकार, साक्षी, ओंकार कर्दुळे 2 वेळा उत्तर टाकलं तू. ओंकार कर्दुळे नाही, एकदाच टाकले. चौथ्या प्रश्न टाकलं होतं, पाचव्याचं एकदाच टाकले, सॉरी. सोहम उन्मे, अक्षरा सानप, आरती प्रीती, त्याचबरोबर तन्वी, बर चालन सार्थक. रोहन सप्रे डी उत्तर. पूनम कर्डिले डी उत्तर. श्रावणीचा सलाय कोणत्या नावाने चॅटिंग करतील? आदित्य सानप डी उत्तर. पाटील डी उत्तर. चला, पाचव्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलं तुम्ही, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगतोय, पर्याय ए बरोबर असो किंवा डी बरोबर असो, आपल्याला यातील 3 आकृत्यावरती चुकीची फुल्ली मारल्याशिवाय बरोबर उत्तराकडे जायचं नाही, अजिबात जायचं नाही. कारण आपलं होतं काय माहिती का, घाई गडबडीत आपला नजर चुकीच्या उत्तराला आपला गोल होतो आणि येत असलेल्या प्रश्नाचं, सोप्या प्रश्नाचं आपलं उत्तर हातातून निसटून जातं. पहा, ज्याप्रमाणे एखाद्या क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त सेकंदाच्या फरकाने आपला फिल्डिंग करणाराचा कॅच हुकतो आणि विकेट पडत नाही. बॉल जमिनीवर पडतो आणि त्या क्रिकेटरची विकेट पडत नाही. फक्त एका सेकंदाचा क्षण त्याचा बॉल हातातून निसटतो आणि तो क्रिकेट खेळणारा क्रिकेटर, बॅटिंग करणारा वाचतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात होतं. पहा, आपल्याला माहित असतं डी उत्तरे, चुकून गडबडीत आपण सी ला गोल करतो आणि गोल झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, अरे रे रे रे, याचं तर सी नव्हतं, डी होतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काळजी घ्यायची. या प्रश्न सोडवताना 3 प्रकारच्या आकृत्यावरती चुकीची फुल्ली मारल्याशिवाय शेवटच्या आकृतीला गोल करायचं नाही. पहा, या ठिकाणी 5व्या प्रश्नाचं डी उत्तर सर्वांचंच खूप छान, अभिनंदन. पहा, या ठिकाणी आपल्याला 4 गोल अपेक्षित होते, परंतु आणि या ठिकाणी 3 गोल अपेक्षित होते. या ठिकाणी त्यांची जागा बदलली. बा, 3च्या जागेवर 4, 4च्या जागेवर 3. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 गोल अपेक्षित होते आणि त्या ठिकाणी 3 गोल, त्या जागेवर 4 गोल, परंतु ते चुकीची जागा जातात. प्रश्न आकृती बरोबर या ठिकाणी 2 गोल अपेक्षित होते, या ठिकाणी 4 गोल अपेक्षित होते, त्यांनी जागा बदलली. सी पर्याय चुकीचा.
आता शिल्लक राहिला डी पर्याय. यातील 2 गोल, 4 गोल, 3 गोल आणि 5 गोल अगदी बरोबर ठिकाणी बसले. त्यामुळं 5वा पर्याय डी पर्याय अगदी बरोबर आणि सर्वांचंच डी उत्तर. सर्वांचंच डी उत्तर आणि डी उत्तर देण्याचं खूप खूप अभिनंदन. खूप छान. चला, तनुष्का, अभिनंदन तुझं. दिलेल्या शिक्षकाच्या आज्ञेचं पालन जर तू करीत असशील तर तू नक्कीच यशस्वी होशील. शिक्षक, आई वडील तुमच्या हिताच्याच गोष्टी तुम्हाला सांगत असतात. पहा, आपल्या आईला आपल्या बाळाचं कधीच वाईट व्हावं असं वाटत नसतं. त्याचप्रमाणे या जगामध्ये काही शिक्षकही असतात की ज्यांना आपल्या विद्यार्थ्यांचं भलं व्हावा, आपल्या वेळेचा सदुपयोग आपल्या विद्यार्थ्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी व्हावा, त्यासाठी झगडत असतात. पहा, आपण व्यवस्थित बसलं पाहिजे, व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, आज्ञेचं पालन केलं पाहिजे, तरच आपला अभ्यास सुरळीत होणार. पहा, या ठिकाणी रंटाळवाने कंटाळवाने लोकांचं बघून उत्तरं टाकणारा परीक्षात पैकीचे पैकी मार्क घेणार नाही. चला, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. या ठिकाणी 3 आकृत्याला चुकीची फुल्ली मारा आणि शेवटी राहिलेल्या आकृतीला बरोबर खूण करा. पहा, या ठिकाणी 3 आकृतीला चुकीची फुल्ली मारा आणि शेवटी राहिलेल्या आकृतीला बरोबरची खूण करा आणि उत्तर टाईप करा. गायत्री जाधव, आराध्या कुंभार, कृष्णा खाडे, सृष्टी गांडाळ, सुहम उनवे, श्रुती तायडे, प्रदीप सानप, कृष्णा सानप, भागवत सानप, तनुष्का खटके, आरती प्रीती, यशस्वी भवर, आदित्य अशोक सानप, आरती सानप, सानप, आरती आणि आरती प्रीती वेगवेगळ्या मोबाईल तास करताय का तुम्ही? आरती आणि प्रीती तुम्ही वेगवेगळ्या मोबाईल तास करताय का? प्रशांत सानप, वैष्णवी सोनवणे, साक्षी खाडे, कृष्णा, गायत्री जाधव उत्तर बघून नाही, काय करते सांगतो तुला कृष्णाकडे. गायत्री जाधव स्क्रीनवर प्रश्न यायच्या आधी काय करते ते उत्तर टाईप करून ठेवते. बघून करीत असेल किंवा पुस्तकात बघून करीत असेल, कदाचित माझ्या बोलण्याच्या वेळेत ती पुस्तकात आकृती पाहून ठेवीत असेल, उत्तर टाईप करून ठेवीत असेल आणि नंतर मी प्रश्न टाकला की लगेच उत्तर टाकत असेल. कृष्णा कदाचित ती बघून टाकत असेल का नसेल याच्याबद्दल मला शंका आहे, परंतु तिच्या समोर पुस्तक आहे एवढं मात्र 100% खरं. गायत्री जाधवच्या समोर नवनीत प्रकाशनचं पुस्तक आहे आणि ती पुस्तकात बघून उत्तर बघून टाकते का नाही सांगता येणार नाही, परंतु पुस्तकात बघून आधीच आकृतीचा शोध लावून ठेवते की आता कोणती आकृती येणार. पूनम कर्डिले सी उत्तर, ओंकार कर्डुळे सी उत्तर, साक्षी खाडे, अक्षरा सानप सेफ सी उत्तर, त्याचबरोबर प्रशांत आदित्य सानप, रोहन सप्रे, अजित हराळे, समृद्धी सप्रे, त्याचबरोबर तन्वी पाटील, या सर्वांचं उत्तर सी आलंय. पाटीलचं उत्तर हे आलंय, काय भानगडे? चला, या ठिकाणी आपण बारकाईने पाहू. पहा, मला नाही माहित, कुणाला माहित आहे का ब्लॉक झाल्यानंतर कसं काढायचं ते? एखाद्याचा नंबर आपल्याकडून ब्लॉक झाला, ब्लॉक केला तर त्याचं कसं काढायचं मला काही माहित नाही या ठिकाणी. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीतील जो भाग तंतोतंत जुळत नाही त्यावरून ए पर्याय गेला. पर्याय बी मध्ये जर गेलो आपण, पर्याय बी मध्ये गेलो तर पहा या ठिकाणी फुलाचा आकारच बदललाय, त्यामुळे सर्वच आकृती चुकीची. पर्याय सी आपल्याला तंतोतंत आकृती दिसत आहे, परंतु पर्याय डी आकृतीकडे आपल्याला जावं लागेल. डी आकृतीमध्ये बराचसा भाग चुकीचा, फुलाचा बराचसा भाग चुकीचा या ठिकाणी दिसतोय. पहा, या बाणांची दिशा चुकीची आहे आणि या तिन्ही ठिकाणची बाणांची दिशा, चारही ठिकाणच्या बाणांची दिशा चुकीची आहे, त्यामुळे डी पर्याय गेला. आपला शिल्लक विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर. या ठिकाणी शिल्लक राहिलं आपलं सी उत्तर.
आणि 6व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. सी उत्तर देणाराचं अभिनंदन. आराध्या कोण म्हणलं सर नाराज येत? सर आराध्या तुला वाटतं का सर नाराज येत? अगे तुझ्यावर नाराज सुद्धा तास घेतला असता का मी कुणावरही नाराज नाही. चला या ठिकाणी 6वा प्रश्न अगदी बरोबर. 7व्या प्रश्नाचा तुमच्या समोर श्रुती तायडे हे उत्तर, प्रदीप सानप, कृष्ण सानप हे उत्तर, सोहम मुनवे, श्रेयस जाळकर, सृष्टी गंडाळ, यशस्वी भोवर, वैष्णव सोनवणे, आदित्य सानप, सेफ, आरती सानप, प्रशांत सानप, अक्षरा सानप, कृष्णा खाडे, साक्षी खाडे, भागवत सानप, गायत्री जाधव, समृद्धी सप्रे, क्षितिजा खाडे, आदित्य सानप, पाटील, ओंकार करडुळे, तन्वी, त्याचबरोबर आराध्या कुंभार, अजित हराळे, सार्थक कटके, तनुष्का कटके, पूनम कर्डिले, सर्वांचे उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अगदी बरोबर उत्तर. रोहन म्हणतो रेंज नाही. रोहन मोबाईल एकदा चालू बंद कर, त्याचं रेंज येईल. स्विच ऑफ करून ऑन कर आणि परत ताशिका जॉईन कर. शक्यतो नेटवर्क कमी जास्त होत असतं. किंवा त्यातलं एरोप्लेन मोड चालू कर आणि बंद कर. चला पहा या ठिकाणी 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर आहे आणि त्याचं ए उत्तर सर्वांचं आलंय. विवान सानप हे उत्तर. अभिनंदन विवान. चला या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करावं लागेल तर प्रश्न आकृती बरोबर उत्तर आकृती तंतोतंत आहे का नाही सर्व पर्याय पाहावं लागतील. जरी आपला ए उत्तर बरोबर असलं विद्यार्थी मित्रांनो, तरी ए उत्तराकडे लक्ष न देता बी उत्तराकडे जायचं. बी उत्तरामध्ये गोलांची दिशा चुकीची, त्यामुळे बी उत्तर चुकीचं. सी उत्तर मध्ये गोलांची दिशा आणि रेषांची दिशा चुकीची, सी उत्तर चुकीचं. डी उत्तरामध्ये गोलांची जागा चुकीची, म्हणून डी उत्तर चुकीचं. या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर. पर्याय ए 7व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. पहा या ठिकाणी 2018च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आपल्यालाही अशाच आकृत्या येणार आहेत आणि पैकीचे पैकी मार्क घेऊन जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहा मी तुम्हाला वारंवार सांगतोय, जरी आपला ए उत्तर बरोबर असलं तरीही ए उत्तराला झटपट गोल करायचं नाही. पर्यायात आपल्याला अशा 4 आकृत्या येणार विद्यार्थी मित्रांनो. 4 आकृत्या, 4 आकृत्याचं उत्तर देताना 3 आकृत्यावरती फुल्ली मारल्याशिवाय, चुकीची खून केल्याशिवाय कोणीही योग्य उत्तर गोल करायचं नाही. हा आपला साधा नियम. जुळणारी आकृती तंतोतंत आकृतीसाठी सांभाळायचा. चला प्रश्न 8वा तुमच्यासाठी. प्रश्न 7व्याचं ए उत्तर सर्वांचं. सोहम मुनवे, श्रुती ताडे, शेख, आदित्य सानप, सृष्टी गंडा, प्रशांत सानप, वैष्णवी सोनवणे, यशस्वी भोवर, कृष्णा खाडे, तनुष्का खटके, सार्थक खटके, प्रदीप सानप, अक्षरा सानप, आराध्या कुंभार. अगदी सर्वांचं उत्तर बी येते. खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. कोणाचे उत्तर चुकत नाही. साक्षी खाडे, आरती सानप, श्रेयस जाळकर, आदित्य सानप, विवान सानप, अजित हराळे, प्रदीप सानप, कृष्णा सानप, गायत्री जाधव, पाटील, तन्वी, पूनम कंडिले. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. तुमचा इतका सराव झालाय की पाहता क्षणी तुम्ही अगदी
बरोबर उत्तर देत आहे आणि अगदी बरोबर उत्तर तुमचे खूप छान. या ठिकाणी कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. या ठिकाणी 8व्या प्रश्नाचं बी उत्तर बरोबर. पहा, ए आकृतीतील दिलेल्या आकृतीचा भाग चुकीचा आहे. ए पर्याय गेला. बी पर्याय आपल्याला दिसता क्षणी तंतोतंत सर्व खुणा आकृतीच्या बरोबर दिसत आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सी पर्यायाकडे आपण बारकाईने पाहिलं तर सी पर्यायातील खालील बाजूच्या 2 चौकोनाच्या रेषा चुकीच्या दिसतात आणि डी पर्याय पूर्णपणे चुकीचा दिसतोय. डी पर्याय अजिबात मिळता जुळता नाही. 2022च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आकृती तुमच्या समोर सरावासाठी. पहा, या ठिकाणी शिल्लक राहिला बी आणि बी पर्याय आणि या ठिकाणी उत्तर आकृती अगदी तंतोतंत जुळते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे 8व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. बी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. ओंकार करडुळे डी उत्तर. ओंकार बारकाईने पहा बरं, डी पर्याय आणि ए प्रश्न आकृती तंतोतंत जुळते का? ओंकार रेंज नाही म्हणतो, रेंज नाही म्हणतो. रेंज नसेल तर मोबाईल एकदा चालू बंद कर, कदाचित रेंज येईल. चला, समृद्धी सप्रे बी उत्तर. रोहन सप्रे बी उत्तर. या आकृतीचं फक्त आपलं ओंकार करडुळेचं उत्तर चुकलंय, बाकी सर्व उत्तर अगदी बरोबर. चला, 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. ओंकार करडुळे अभिनंदन तुझं, बी उत्तर तुझं. तुझी चूक लक्षात आली. या ठिकाणी आपल्याला चूक दुरुस्त करता येते विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेमध्ये ही संधी आपल्याला मुळीच मिळत नाही. एकदा उत्तर चुकलं आपले मार्क गेले. उत्तर काळजीपूर्वक टाका. उत्तर टाकताना 3 आकृत्यावरती चुकीची फुल्ली मारा. आपल्या वहीवरती पाटीवरती एबीसीडी काढा आणि 3 एबीसीडी पैकी 3 अक्षरावरती फुल्ली मारा. एक आकृती अगदी तंतोतंत असेल त्या आकृतीला उत्तराचं उत्तर आपलं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा आणि ही सवय अंगी बाळगा, जेणेकरून परीक्षेतही आपण याच प्रमाणे आपण आकृत्या सोडू आणि अगदी पैकीचे पैकी मार्क घेऊ. श्रुती तायडे डी उत्तर. कृष्णा काळे, सोहम उनवे, आरती सानप, सृष्टी गांडा, प्रदीप सानप, कृष्णा सानप, गायत्री जाधव, प्रशांत सानप, त्याचबरोबर सेफ, तनुष्का कटके, यशस्वी भोर, वैष्णवी सोनवणे, अजित हराळे, श्रेयस जाळकर, अक्षरा सानप, आदित्य अशोक सानप, पाटील, त्याचबरोबर आदित्य सानप, आदित्य विठ्ठल सानप, साक्षी खाडे, समृद्धी सप्रे, विवाद सानप. पहा, अभिनंदन सर्वांचं. त्या श्रेया थोरवेला कुणीच फोन केला नाही का? श्रेया थोरवेला बाबर कुणीतरी जा सांगा तिला. श्रेया थोरवे कुणीतरी सांगा तिला. पूनम कर्डिले डी उत्तर. रोहन सप्रे डी उत्तर. चला, अभिनंदन सर्वांचं, खूप छान. पहा, या ठिकाणी डी उत्तर बरोबर असल्यामुळे तुम्ही ए पर्याय, बी पर्याय, सी पर्याय चेक केला असेल. पहा, या ठिकाणी तुम्ही चेक करून उत्तर टाकलं असेल. पर्याय ए मधील यश ची दिशा चुकलेली आहे. पर्याय बी मधील खालील भाग गोल रंगवलेला नाही, भरीव रंगवलेला नाही. पर्याय डी मधील वरील बाणाची दिशा विरुद्ध बाजूला चुकलेली आहे. म्हणजे पर्याय ए, बी आणि सी तिन्ही पर्याय चुकले विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी डी उत्तर आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळते. त्यामुळे या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. डी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. 9व्या प्रश्नाचं उत्तर डी. पूनम कर्डिले, रोहन सप्रे, ओंकार करडुळे, आराध्या कुंभार. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अगदी तुम्ही परीक्षेत पैकीची पैकी गुण घेणार. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला, या ठिकाणी 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. या चाचणीतील शेवटचा प्रश्न, 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आकृतीतील 4 खुणा आहेत, चौकोन, बाण, त्रिकोण, गोल. त्या 4ही खुणाची दिशा स्थळ निश्चित करा. ए बी सी डी पैकी 3 आकृत्यावरती फुल्ली मारा आणि शिल्लक राहिलेली आकृती चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. श्रेयश लईच उत्तर देण्याची. श्रेयश लईच घाई केली. बघ बरं, बाणाची दिशा. श्रेयस जाडकर काय केलं गडबड की बाणाची दिशा नाही पाहिली. दृष्टी गंडाळ, आराध्या कुंभार, सोहम मुनवे, श्रुती तायडे, प्रदीप सानप, कृष्णा सानप, विवान सानप, प्रशांत सानप, यशस्वी भवर, वैष्णवी सोनवणे, तनुष्का कटके, आरती सानप, गायत्री जाधव, आदित्य अशोक सानप, कृष्णा खाडे, श्रेयस जाडकर,
साक्षी खाडे, अजित हराळे, आदित्य सानप, अश्वथ सानप, प्रदीप सानप, कृष्णा सानप, रोहन सप्रे, सेफ, समृद्धी सप्रे, पाटील, पूनम कर्डिले, ओंकार कर्डुळे, सी उत्तर ओंकारने दुरुस्त, ओंकारने नाही, कुणी दुरुस्त केलं का उत्तर आपलं. या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन. अगदी गोल्ड मेडल मिळवलं बा. श्रेयस जाडकर आता आला म्हणते का श्रुती, जाऊ दे. त्याला कदाचित माहित नसेल, लक्षात नसेल, काही कामामध्ये गुंतला असेल, मम्मी पप्पा घरी नसतील, मोबाईल घरी नसेल. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. 10व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी तंतोतंत. या ठिकाणी ए आकृतीतील दिशा पाहिली आपल्याला विरुद्ध बाजूला दिसली, त्यामुळे ए आकृती गेली. बी आकृतीतील गोलाची जागा पाहिली तर भरीव पाहिजे होता, परंतु तो रिकामा कोरा. या ठिकाणी बी आकृती गेली. सी आकृतीतील अगदी चारही खुणा अगदी तंतोतंत जुळतात पा, परंतु आपल्याला तरीही विद्यार्थी मित्रांनो डी आकृतीकडे जायचंय. आणि डी आकृतीमधील त्रिकोणाची जागा आणि गोलाची जागा चुकीची, त्यामुळे डी आकृती गेली. या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. 10व्या प्रश्नाचं सी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. कोणाचंही चुकत नाही, तुमचं चुकत नाही यातच मला आनंद होतो. अभिनंदन श्रेयस, तू खाजगी तासिकाही करतो, ऑफलाईन तासिकाही करतो, परत ऑनलाईन तासिकेलाही हजर होतो. खरंच तुझं कौतुक. जे विद्यार्थी जागरूक असतात, आपल्या आई वडिलांचं मानतात, ऐकतात, आणि त्यांचे आई वडील आपल्या मुलांच्या भल्यासाठीच इतक्या तासिका, ट्युशन, क्लासेसची फी याची तडजोड करत असतात, आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या बाळासाठी ट्युशन लावित असतात, खर्च करीत असतात, आणि तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करणारे विद्यार्थी, तुमच्यासारखे विद्यार्थी मला आयुष्यभर लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पहा, ओंकार म्हणतोय 10 पैकी 9 बरोबर आले. ओंकारचं एकाच वेळेस चूक झाली होती, तीही त्याने दुरुस्त केली, तरी तो मान्य करतोय पहा मला 10 पैकी 9 मिळाले आहेत. पहा, चूक मान्य करणारा विद्यार्थी पुढच्या वेळेस चुकत नसतो. आपली चूक आपण मान्य करायची आणि पुढच्या वेळेस त्याला दुरुस्त करायचं, पुन्हा त्या चुका रिपीट करायच्या नाही. अगदी 10 पैकी 10 गोल्ड मेडल मिळवणारे, स्वतःला शब्बासकी मानून घेणाऱ्या तुमच्या खूप खूप अभिनंदन. खूप छान. असाच प्रतिसाद असू द्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आपला युट्यूब चॅनल शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व पीडीएफ सराव टेस्ट लिंक उपलब्ध आहेत. थँक्यू सो मच. चला, लागलीच भेटू 7:40 पुढच्या तासिकेपर्यंत. तोपर्यंत सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच.